नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात तुमच्या भेटीला एक लेखिका आलेल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींमधून त्या तुम्हाला भेटल्या आहेत. आकाशवाणीवर जी अत्यंत लोकप्रिय झालेली मालिका होती प्रतिबिंब, त्याचं लेखन त्यांनी केलेलं आहे. कविता, कथा, कादंबरी, ललित अशा सगळ्या प्रकारचा लेखन प्रवास ज्यांनी केलेला आहे, अशा नीलम माणगावे आज आपल्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याविषयी, त्यांच्या या लेखन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं स्वागत आजच्या कार्यक्रमात. अगदी अगदी छान वाटतंय मला. प्रत्येकजण व्यक्त होण्यासाठी एक कुठली तरी कला जोपासावी असं म्हटलं जातं. कोणी चित्रकला जोपासतं, कोणी संगीत. तुम्ही लेखनाकडे कशा वळलात? लेखनाकडे मी असं मुद्दाम होऊन नाहीच आहे. बरं. वयाच्या 39व्या वर्षी मी लिहायला सुरुवात केली. म्हणजे मला असं वाटत पण नव्हतं की मी असं काही लिहीन वगैरे. असं आमचं एकत्र कुटुंब, हसूर माझं सासर. माझं लग्न झालं तेव्हा आमच्या घरामध्ये 30-35 माणसं होती. आमचे 7 दीर, 7 जावा, त्यांची मुलं. आणि हसूरमध्ये फक्त 7वीपर्यंत शाळा होती. सगळ्या दिरांच्या मुलांना घेऊन आम्ही जयसिंगपूरला आलो मुलांना शाळा शिकवण्यासाठी. आणि मग जयसिंगपुरातच राहिलो. असं झालं. मग जयसिंगपूरमध्ये सुद्धा आमच्या घरी 13-14 मुलं असायची. त्यामुळं लिहिणं वाचणं काही भानगडच नव्हती. माझ्या माहेरीसुद्धा रेडिओ होता, पण वर्तमानपत्रसुद्धा आमच्या घरी येत नव्हतं. त्यामुळं बाकीचं वाचन वगैरे काही नाही. अभ्यासक्रमामधून काय येईल तेवढंच वाचन. पण जयसिंगपुरात आल्यानंतर तेव्हा साहित्य संमेलनं व्हायची. आणि साहित्य संमेलनं ऐकून ऐकून मला कधीतरी लिहावंसं वाटलं. आणि मग मी लिहायला लागले. मग पहिल्यांदा कविता लिहिली. बरं. काय झालं, एक साहित्य संमेलन होतं. एक सत्र महिलांचं होतं. आणि ते महिलांच्या सत्रामध्ये बोलणाऱ्या महिलाच होत्या. विषय महिलांचाच होता. आणि समोर श्रोते पण महिलाच होत्या. पुरुष सगळे बाहेर उठून गेले होते. मग तिथं बोलता बोलता एक व्याख्या त्या म्हणाल्या की इतकं अखंड बोलणाऱ्या बायका लिहित का नाहीत? बोलताना तिखट मीठ लावून सगळं सांगतात त्या. म्हणजे एवढं असलं की त्याचं एवढं करून सांगतात, पण ते लिहित का नाहीत? थोडं थोडं लिहित गेलं की लेखन होत जाईल, असं त्या बोलल्या. आणि त्याच्यानंतर एक 4 दिवसानंतरची गोष्ट, मी गावी गेले होते. तिथे एक आमच्या शेजारच्या बाई वारल्या होत्या. सगळे रडत होते. म्हणजे रडण्याचं नाटक करत होते. मी म्हणजे जबाबदारीनं नाटक म्हणते. नाटक सगळं चाललं होतं, कारण त्या बाईला कोणीच बघत नव्हतं. आणि मेल्यानंतर मात्र तुम्ही अजून आम्हाला पाहिजे होता हो, तुम्ही असं कसं गेला हो. आणि त्यावेळेला मला असं क्लिक झालं की हे जर सगळं त्या बाईला समजलं तर तिला काय वाटतं, अशी कल्पना केली. आणि मी नॉनस्टॉप कविता लिहिली. म्हणजे माझं मला सुद्धा आश्चर्य वाटतं की व्यथा एका आत्म्याची, अशी ती कविता लिहिली. आणि मग सुरू झालं ते. आणि मग आमच्या घरात 14 माणसं म्हणून सांगितले ना जयसिंगपूरमध्ये, 14 माणसांच्या 14 चपला, म्हणजे 28 ते. हां. आणि मग केअर काढता काढता पुढची चप्पल उचलायची, मागं ठेवायची, असं करत करत पुढं चालले होते. आणि मला पटकन 4 ओळी आल्या, चप्पल म्हणते असं, अशा कल्पनेनं. चप्पल घालता घालता बाहेर गेलो तर चप्पल लागली कुरकुरायला. म्हणजे चप्पल पुरुषाला उद्देशून म्हणते. चप्पल घालता घालता बाहेर निघालो, चप्पल लागली कुरकुरायला. म्हणाली किती रे तू दुष्ट, वहिनीला किती बोललास, पायातली वाहन पायातच हवी म्हणालास, बिचारी माझ्याजवळ किती रडली, तुझी माझी जागा एकच म्हणाली. अशी कविता लिहिल्या. मग लेखन चालू झालं. मग कविता लिहिल्या. असं वाटायला लागलं की आपल्याला जे जे सांगायचं आहे ते कवितेत नाही सांगू शकत आपण सगळं. म्हणजे कदाचित माझी मर्यादा असेल. कथा लिहिल्या. मग असं वाटायला कथेत पण आपल्याला पूर्णपणे व्यक्त नाही होता येत, आपण कादंबरी लिहून बघूया. मग कादंबरी लिहिली. असं मग एक एक प्रकार हाताळत गेले आणि ते जमत गेलं, छान होत गेलं. बरोबर. असं लिहिताना विचार प्रक्रिया जी असते, लेखनाची विचार प्रक्रिया, ती कशी होत असते? म्हणजे आता तुम्ही जे सांगताय ते खूप अनुभवातून येणाऱ्या गोष्टी आहेत, पण तरी त्या मांडताना सुद्धा एक विचार प्रक्रिया घडावी लागते ना. कसं होतं, ते मनात असतंच आपल्या. आता मी ते चप्पलचं उदाहरण दिलं, ते मनात होतंच ना. म्हणजे बायकांची अक्कल गुडघ्याखाली, पायातली वाहन पायातच ठेवायला हवी, हे आपण कित्येक वेळा ऐकलेलं असतं. आणि ते आलं तिथं. लेखकच पाहिजे किंवा कवीच पाहिजे असं नव्हे, प्रत्येक व्यक्ती विचार करतच असते आपल्या मनाच्या पातळीवर. घडणाऱ्या घटना, येणारे अनुभव, त्या पातळीवर ते व्यक्त होतच असतात, फक्त मनातल्या मनात लिहित नाहीत, एवढाच फरक आहे त्यामध्ये. आणि लेखक लिहित जातो. बरोबर. हां, म्हणजे आता सुद्धा सतत आतलं एक मन चालूच असतं माझं.
ते सतत विचार ते चालूच असतात, बाहेरची कामं होत राहतात आणि आतलं एक चालूच असतं ते. पण लेखकाकडे ती एक वेगळी दृष्टी किंवा हे असते, हो. म्हणजे हे सगळ्यांनाच दिसत ना, अनेक जणी त्या चप्पल उचलून केर काढतच असतात, पण कदाचित त्यांना त्याची जाणीव होत नसेल. बरोबर. ते मला मग ते लिहायचं लागलं, ती सवय लागली ना, मग ते लिहितच गेले. मग ते मला व्यक्त व्हायचं एक माध्यम मिळालं आणि मग लिहित गेले. सुरुवातीच्या ज्या तुम्ही कविता केल्या त्याचे विषय साधारण काय असायचे? विषय साधारण स्त्रियांचे असायचे आणि एकदम असे म्हणजे वेगवेगळे विषय हाताळत गेले. एक कावळ्याला उद्देशून लिहिलेली कविता होती. म्हणजे आता सगळीच मला आठवेल तर काही नाही माहिती नाही. काळा काळा म्हणून तुला साऱ्या जगानं दूर सारलं, पण कृष्ण आपला काळाच होता हे कसं त्याने विसरलं, अशी कविता. आणि मग त्यात असं आलं की विठ्ठलाला सुद्धा विटेवर राहण्याची मिळाली शिक्षा, पण मुक्त स्वातंत्र्य तुला लाभलं, तूच भाग्यवान विठ्ठलापेक्षा, असा त्याचा शेवट आहे. बाळांना भरवतात ना, पण काऊचिवच्या घासाशिवाय बाळ आमची जेवत नाहीत, पण 2 शीतं त्यातली काही तुझ्या वाट्याला येत नाही. म्हणजे असा कावळा, दुर्लक्ष असलेला, शेवटपर्यंत माणसाच्या आयुष्यात असतो ना, पिंडाला कावळ्या शिवल्याशिवाय मुक्ती मिळत नाही, इथंपर्यंत तो जन्मापासून शेवटपर्यंत कावळा असतो, पण त्याला आपण उपेक्षितच ठेवतो. अशा दृष्टिकोनातून लिहिलेली ती कविता. एकूणच तुमच्या कवितांकडे बघताना असं वाटतं की जे उपेक्षित आहेत, दुर्लक्षित आहेत, अशांच्या व्यथा मांडणं तुमच्या कवितेतून तुम्ही करत गेलात. कवितेतूनच असं नाही, कथेतून, कादंबरीतून सुद्धा मी असं म्हणजे दुर्लक्ष असलेले, अन्याय कोणावरती झालेला. माझं एक पुस्तक आलेलं आहे, माझं घरातले हुंदके म्हणून. तर एकत्र कुटुंबामध्ये अन्याय झालेल्या स्त्रिया, एक 50 स्त्रियांच्या मी मुलाखती घेतल्या. हे लिहित असताना मला म्हणजे खूप वाईट पण वाटायचं आणि आनंद पण व्हायचा, कारण मी त्या बायकांना उजेडात आणले ह्याचा आनंद. पण बोलताना एकसुद्धा बाई रडल्याशिवाय बोलत नव्हती, म्हणजे त्यांना पुन्हा आठवत होतं सगळं आणि आपण त्यांना पुन्हा रडवतो याचं दुःख व्हायचं. म्हणजे असं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. जी सुरुवात कशी झाली, माझ्या सासूबाईंपासूनच झालं काय, शेवटच्या एक 4-5 वर्षे आमच्या सासूबाई बेडवरच होत्या. आम्ही त्याला उठवून त्यांना आंघोळ घालायची वगैरे. माझं एक कपाट होतं, ते कपाटाला त्या धरून राहायच्या आणि आम्ही मग त्यांच्या भोवती साडी गुंडाळून साडी नेस. आणि एकदा काय झालं, तिथं एक कपाट होतं आमचं शोकेस आरशाचं, आणि त्याच्या पाठीमागं मी स्मृतिचिन्ह ठेवलेली. त्यांना उघडले आणि दाखवले आणि म्हणाले, बघा आत्या, मला हे सगळं मिळालंय म्हणून. आणि त्या चक्क रडायलाच लागल्या. मला समजे नाही ना रडायला काय झालं. मग म्हटलं, काय रडायला लागले तुम्ही, काय? तर त्या जे एक वाक्य बोलल्या त्याच्यावरून मला हे या बायकांच्या मुलाखती घ्याव्यात असं वाटलं. त्या काय म्हणाल्या की तू बघ किती मिळवलीस, आणि मी म्हणजे त्यांना 8 मुलगी आणि 1 मुलगी, जे 9 मुलांना जन्म देणं, त्यांना वाढवणं काही सोपं आहे काय, हे म्हणाल्या. आणि मग मला वाटलं की ह्यांनाच बोलतं करूया अगोदर. आणि मग मी त्यांच्याशी बोलले, त्यांच्या पूर्व ह्याच्यातलं सगळं सांगितलं त्यांनी. म्हणजे डिलेव्हरीला माहेरीसुद्धा पाठवत नव्हते, इथं काम कोण करणार म्हणून. एकदा तर डिलेव्हरीला त्या माहेरी गेल्या, म्हणजे भाऊ बोलवायला आला होता, बैलगाडीच तेव्हा वाहनं नव्हती. भाऊ बोलवायला आला होता, ह्यांना जायचं होतं, पोटात दुखत होतं, शेवाय करणं चालू होतं. आणि ह्या सांगितल्याच नाहीत माझ्या पोटात दुखायला लागले म्हणून, कारण सांगितलं तर मग पाठवणार नाहीत. आणि तेवढे 2-3 महिनेसुद्धा आपल्याला विश्रांती नाही म्हणून सांगितलेच नाहीत. मग ते शेवायचं, घरात दळायचं, पीठ काढायचं, सगळी कामं केली त्याने, सगळी कामं केली. भाऊ जेवला आणि जेवल्यानंतर बैलगाडीत बसल्यावर मग म्हणाल्या, पळव गाडी लवकर, माझ्या पोटात दुखायला लागले. त्या माहेरी गेल्या, घरातनं आत गेल्या आणि बाळ बाहेर. म्हणजे हे सगळं ऐकताना अशा अन्यायग्रस्त बायकांना भेटूया आणि त्यांच्या मुलाखती मांडूया, हे सगळं समाजापुढे यायला पाहिजे. मग ते 90 वर्षापासून 20 वर्षापर्यंतची मुलगी, पण एकत्र कुटुंब, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या माहेरवाशिनी किंवा सासरी, अशा बायकांच्या मुला. म्हणजे इथून सुरू झालेला तो प्रवास एकत्र कुटुंबातला, शेवटच्या बाईनं ज्याच्यावर अन्याय होता तिची आई बोलत होती, माझ घरात हुंदके देत बसायचं त्यांनी, आणि सगळ्यांना समजलं पाहिजे या घरात काय चाललंय ते. आता हे लेखन करत असताना या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पाहिल्या जातात तटस्थपणे, कारण ते लेखन करण्यासाठी एक तटस्थपणेच तिकडे बघायला पाहिजे. तटस्थपणे म्हणजे अशी सवय लागतेच लेखकाला तटस्थपणे लिहिताना. पण कधी कधी काय होतं, तटस्थपणे मी जरी बघितलं तरी प्रथम पुरुष याच्यामध्ये मी लिहिते, म्हणजे ते माझंच असल्यासारखं. हां, आणि ते वाचकांना पण छान वाटतंय ते, म्हणजे हिचंच असल्यासारखं. म्हणजे काही जण विचारतात, तुमच्या आयुष्यात हे घडलंय काय असं.
मी समजून लिहिल्यानंतर वाचकांचा गैरसमज होतो की हे सगळं तुम्ही भोगलंय काय, असा प्रश्न तुम्हाला पडतो. काय वाटतं, म्हणजे लेखकांना तटस्थ असायला हवं की त्यात गुंतूनही लिहायला पाहिजे? खरं तर गुंतल्याशिवाय लिहिताच येत नाही. माझी एक शोध नावाची कादंबरी लिहिली, वेश्यांच्या जीवनावरची आहे ती लिहिली कादंबरी. आणि म्हणजे अशी परिस्थिती झाली शेवटी की आई आणि मुलगी दोघी वेश्या होत्या. मुलीला एड्स झाला आणि आई म्हातारी झाली. अशी काही परिस्थिती त्यांच्या भोवती झाली की दोघींनी आत्महत्या केली. म्हणजे पर्यायच राहिला नाही. धंदा चालत नव्हता आणि तो कोठी चालवणारा दादा, गुंडदादा, तो ठेवून घेत नव्हता. मग अशा वेळेला काय करणार. आणि मी एवढी अस्वस्थ झाले, मला खूप रडायला येत होतं, खूपच. आणि मग शेवटी मी भावळकर मॅडमांच्याकडं गेले आणि मी म्हटले, मॅडम मला खूप रडू येते आणि असं झालं. मी कादंबरीचा असं शेवट झाला की मी त्याला वाचवूच शकले नाही. म्हणजे ह्या पेनानं लिहूनसुद्धा म्हणजे कुणीतरी भेटलं आणि त्यांना तिथून बाहेर काढलं, असं नाही झालं. तसं करताच आलं नाही मला. आणि त्या दोघींनी आत्महत्या केली. मला खूप रडू येते. 2 दिवस मी रडतच होते. मॅडम म्हणाले, अगं एवढं अडकायचं नाही त्यामध्ये, लिहून मोकळं व्हायचं. पण असं नाही होतं. म्हणजे तटस्थपणे विचार केलं तरी लिहिताना ते तटस्थपणा जातो माझा. आणि खरं आहे ना, त्याच्यात गुंतल्याशिवाय तितक्या भावनेनं होत नाही हे लेखन, असं पण बरोबर आहे. तुम्ही अगदी सहजपणे लिहायला लागलात, म्हणजे एका साहित्य संमेलनाचं निमित्त झालं आणि लेखिका तुमच्यातली बाहेर यायला लागली आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहायला लागलात. असं काही ठरवून होतं का, हा विषय समोर आल्यावर ह्याच्यावर कविता लिहायची, ह्याच्यावर कथा लिहायची, कादंबरी लिहायची? पण असं काहीतरी समोर येतं ना, ते मग ते लिहिल्याशिवाय चैन पडत नाही मला. म्हणजे लिहावंच वाटतं. मग मी लिहिते त्याच्यावर. फॉर्म घेऊनच तो विषय माझ्या समोर येतो आणि मग मी त्या फॉर्ममध्येच लिहिते. कविता असेल, लेख असेल किंवा कादंबरी असेल, काही पण त्या फॉर्ममध्येच लिहिते. मॅडम, तुम्ही स्त्रियांच्या समस्या मांडणारं लेखन खूप केलेलं आहे. या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या प्रकारचं लेखन तुमचं आहे, आपण जरा श्रोत्यांना सांगूया? स्त्रियांचं तर आहेच म्हणजे, पण सामाजिक पण आहे. म्हणजे बालगुन्हेगाराच्या जीवनावरची कादंबरी लिहिली. परत इथं जे दंगल झाली 7-8 वर्षापूर्वी, त्याच्यावरती कादंबरी लिहिली. परत महापूर आल्यानंतर महापुरावरची कादंबरी लिहिली. असं म्हणजे अलीकडंच माझी एक भैरवायन नावाची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. स्वातंत्र्याच्या काळापासून आत्तापर्यंत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, ग्रामीण कसे बदल होत गेले त्याची ती कादंबरी आहे, म्हणजे भैरवायन नावाची. अशी म्हणजे सामाजिक पण खूप लेखन आहे आणि स्त्री म्हणून तरी आहेच. लेखन ही सुद्धा एक साधना आपण म्हणत असतो. असं काही नाहीये की एकदाच झालं म्हणजे झालं, असंही होत नसतं. त्यात बदल घडत असतात. कशी असते तुमची ही लेखन प्रक्रिया? मी लिहित असताना की सतत मनात असतंच ते विचार. आणि माझी एक सवय कशी आहे, एकदा कथा लिहायला लागल्या तर दुसरीकडे बघायचंच नाही. कादंबरी लिहायला घेतली तर दुसरीकडे बघायचंच नाही. सतत विचार कादंबरीचाच. म्हणजे कविता सुचली तरी लिहायची नाही, कथेकडे वळायचं नाही. पूर्ण कादंबरी होईपर्यंत कादंबरीच, तोच विषय. म्हणजे ध्यानी, मनी, स्वप्नी, सतत तोच विषय. ते पूर्ण झाल्याशिवाय मी इकडं तिकडं बघतच नाही. म्हणजे ते सतत मनात असतेच. लेखन लिहिते, पण लिहित असताना, लिहित नसताना, काम करताना पण सतत तो विषय मनात घोळतच असतो आणि मग ते लिहित जाते. मला मग ते सोपं वाटतं. आणि कसं आहे, पूर्ण काल्पनिक कुणी लिहित असतील असं मला वाटत नाही. कुठंतरी त्याला वास्तवाचा स्पर्श असतोच त्यामध्ये. मग कुठं म्हणजे आता माझं बालपण खेड्यात गेलेलं आहे, माझं आजोळ खेड्यात आहे, माझं सासर खेड्यात आहे. तर एवढे विषय गच्च डोळ्या, म्हणजे लिहित नव्हते तेव्हासुद्धा एवढं म्हणजे डोक्यात सगळं गच्च होतं ना, तर अजूनसुद्धा मला ते पूर्ण उरतात. असं सगळं ते म्हणजे जो आपण कच्चा माल म्हणतो ना, तो कच्चा माल आहेच डोक्यामध्ये. आणि मग ते कुठं येते. ध्यानीमनी नसताना सुद्धा अरेच्या हे आपण विसरलोच होतो की आणि कुठनं काय आलं आपल्या मनामध्ये, असं मलाच वाटतंय. आणि ते येत जातं असं. मग ते कुठंतरी मागं रुजलेलं आहे, ते पुढं येतं. आणि कुठे म्हणजे साध्या गोष्टींमधून काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं, काहीतरी होत जातं. गंमत म्हणजे 7-8 वर्षापूर्वी मी असं घरातला केर काढत बाहेर आले. सकाळची वेळ होती 7-7:30ची आणि आमच्या घरासमोर दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडला होता.
लोक येत होते, जात होते, कॉलेजला मुलं जात होती, येत होती, हे सगळं चाललेलंच होतं. आणि बघत होते, हसत होते, चेष्टा करत होते. पण 4 बायका आल्या. 4 बायकांनी पण त्याला बघितलं. इतर जण बघत होते तसंच त्या बायकांनी पण बघितलं. बघितल्यानंतर त्यातली एक बाई म्हणली, फुकटच्या पाकड मरून जाईल ग, उचला त्याला कडेला टाकूया, असं बायका म्हणाल्या. 2 हात दोघीने, 2 पाय दोघीने धरून त्याला उचलून भिंतीच्या कडेला ठेवलं आणि हात झाडत बायका निघून गेल्या. आणि मला क्लिक झालं की आपला रस्ता आपण मोकळा केला. म्हणजे तो रस्ता कुठलाही असू दे, म्हणजे साध्या संसारीच असू दे, जॉब करणारीचा असू दे, राजकारणातले असू दे, म्हणजे आपल्या रस्त्यातले अडथळे आपणच दूर केले पाहिजेत. हे मला ते पटकन मला ते असं सुचवलं तिथं. ते दुसरे कोणी करणार नाही आहेत की आपला रस्ता आपण मोकळा केला. माझा साहित्यिक प्रवास. नीलम माणगावे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.